दमले रे माझ्या राजा, थकले रे नंद लाला. चला, तुम्हाला आपली मस्तरीच वाटते. बरीच दमलीस की तू. काय रे ती मोठे ठेवला इतका वेळ आळशी कुठला का तिथं लुगडं धुवून. अगं पाय टेकू का तुझे ती आया. तुम्ही चेकणार माझे पाय. माझे पाय तुमच्या बरं ते लुगडं राहू दे. मग तू आधीचे पाय चेप पाहू. हळू धोरण आहे. तिचे पाय चेपले तर तिचे पाय सुटतील ना. तिचे पाय आपल्यावरच्या माळीत बसरत माझ्या आईची जरीची पैठण आहे. ती लवकर घेऊ नये. कुठे ठेवलेली शेतीमध्ये. ठीक आहे हेच बघू. अहो किती उंची मी कशी नेसू. यात काय झालं. अहो पण तुमच्या आईची आहे नाही नेनेशेत तर दुनिया काय म्हणे. दुनिया गेली खड्ड्यात. तू नेस म्हणजे नेस. अहो पण इथं कशी नेसू मी. तुम्हीच माझ्या घरीच झोपले गेली तर नाही का. मला कुठे द्यायला नाही. हो अगं पण हात ना तुमचं खरं आहे. पण मला इथं तसं कसं वाटतंय. तुम्हीच माझ्या घरी चला असं म्हणते. मग चल तर घ्या. कोण काय पाहतो. जा माकडं कोण सगळ्या आपली छकरी धोड जा. पण कोणती गोळी जोडू चक्रीला. अरे जी चप्पल असेल ती एवढं मी सांगायला लागलं. जा बरोबर चप्पल कोणती. अहो तुम्ही पण काय त्या वेळेला लवकरच्या नादी लागताय. चला गे. एकापेक्षा गुंड आहेत. मावली आहेत. नदीवरच निघाले येताय कशा पण पाहिजे. समजा गावाची चांगली ओळख. या गावात मोठेपणा मिळवणार सारेच आहेत. पण नोटा सोडणारे कोणीच माहिती. पण हे दुसरं दोन गाव फुकट गाव पकड फिरते. जरा घरातून बाहेर पडत जाऊ का. की तो चेअरमन तो सेक्रेटरी सारे लाजगडपणा करते. या गावचं वीट आला मग मासली लांडग्यांच्या कल्पात गोळी हानी सापडत आवतात. झाली बघ माहिती. मखमली हे बघ आले कोणी लांडगे. काय वाटलं नाही तुमच्या घशात काय अडकला की काय. आणि तुम्ही तीळ घालताय. तीळ घालायची केव्हा तरी वृद्ध माणसाला. तसंच खोकल्याची पण उभा येते कधीतरी माणसाला. समोर एखादी गोरी पान पोरगी दिसली की अशीच उभा येते बघा.
ज्याचं मन अडकायचं त्याचं तनही अडकणार. पण समोर पाहिलंच का तुम्ही काय ते काय डोळे आहेत की बुबळे? मी काय समजलं नाही. नुसत्या गुळगुळीत धोंड्यात राहणार. अहो दिसत नसल तर चष्मा लावा नाहीतर दुर्बीण लावा. असं म्हणताय मग 5 तास दुर्बिणीतून. पण चेअरमन काहीच दिसत नाही. अगदीच आंधळ्यात झालं. ती पहा सुकुमार नाजूक हरणी सुंदर पारू पाण्याने भरलेली घागर घेऊन इकडेच येत आहे. अच्छा बघू चेअरमन हाय तिची काय तिची नजर काय तिची चढण्याची लगबग. हाय मारणारा चेअरमन चक्क डोळा किंवा घातला तिने मला. वा तेरी तिरकी नजर म्हणजे काय एवढं समजत नाही तुम्हाला? अहो ती माझ्यावरच खुश आहे बघा. तुम्हाला डोळा मारला पण माझ्याकडे बघून मुर्दा मोडला म्हणजे माझ्यावरती एकदम खुश. माझ्यावर खुश आहे बघा. माझ्यावर आता नक्की आणि पुढे पक्की. नाही तिने मला डोळा मारून वायदा केला. तेव्हा आमची जोडी जमली पक्की. तेव्हा तिची आठवण ठेवली नक्की. अगदी काय बोलला बघा. त्या गाच्या बोरी त्या गाच्या बाबडी त्या गाच्या सहका पाणी चाललं तर काय झालं आम्ही भरून आणतोच ना. नको सेक्रेटरी तुम्ही जाऊ नका मी भरून आणतो. अहो काय हे तुम्ही एवढी मोठी माणसं माझी घागर भरून आणणार. अहो लोक काय म्हणतील मला. त्यात काय झालं लोक काही म्हणे ना. सेक्रेटरी जास्ती घागर मी जाणार नाही. मी भरून आणणार. अहो माझी घागर फुटेल की. पुढे झाला तुमचा सावधपणा. द्या माझी घागर. असायला काय झालं तुला? काय नाही बा तुम्हाला सांगत नाही. त्याने गंमत बघितली त्याचं असं तर मला चायला एक कोंबडी जमा 2 कोंबडी. आवाज चेअरमन सेक्रेटरी अहो ती कोंबडी त्या 2 कोंबड्या टाळ मारून फक्त आजच्या गंमत. किती दुर्दैवी आहे. एकाच बापाची 2 पोरं आम्ही रंगात चेंज करतो आहे आणि मला भागभर अन्न सुद्धा मिळत नाही. माझ्या वाटेला साप डोका मार जुंबलेला बैलात आणि माझ्यात काय फरक आहे. खाण्याचा बैल तरी पत्करला पण मी नाही. देवा माझं नसीब किती वाईट आहे. मागच्या जन्मी असं काय मी पाप केलं होतं. नशिबात थोडा बदल होणार आहे. रस्ता कशाला कुठा सत्याला कसं करावं माणसाने या जगाचा न्याय हा. असं मार खाण्यापर्यंत मला थोड्याकडे काय बघता. उठा आणि घ्या तो चालू आणि त्याच चाकाला फोडून करा तुमच्या त्या रंगाला आणि मावाला. नको रे दगडू. रंगात माझा सावत्र भाऊ आहे. असं मार खाण्यापर्यंत गेलेलं काय वाईट. अहो वाघ म्हटला तरी खातोच आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच. बोल ना तरी तुमचे हे हाल मासली पावत नाही. मला कळतंय येणार पण काय करू मी. काय करू
म्हणून माझे हात बांधले आहेत रे. काही करा पण मर्दाचा केला. ह्या जगात गरीबाला कोणीच विचारत नाही बघा. असा म्हणतोय तुमच्या या निर्वाटपणामुळं त्या चोरांचं फावलंय. मग त्यांबारी करतात धनी ही लुटमार थांबवा. या समजा इकडे खरे वारस तुम्ही हायचा. तुमचाच हक्क आहे. तुम्ही जर मर्दासारखे वागले तर हे चोर तुम्हाला घाबरतील, नाहीतर फुकट मरत. ही संधी इशले त्या नाचताना पाऊलच्या खच्यात जाईल आणि मग तुम्ही भिकारी व्हाल. वास्तवात वाईट विचार करा धनी, विचार करा. नाही खरंच दगडू. नाही खरंच दगडू, तू ऐन वेळी सावध केलं बघ मला. आता मात्र माझे पुढते डोळे उघडले. दगडू ह्या सगळ्या हरामखोरांना मी वटणीवर आणि जर यांना वटणीवर नाही आणलं तर पाटलाची आवडत सांगणार नाही. तुम्हाला कहो प्रसाद करील. तुमच्या केसाला पण धक्का लागून येणार आहे. तुमच्या स्वर्गात जायची शपथ घेऊन सांगतोय. तुझ्या वाटूनच येईल नाही मला. वाट पाहूनच जीव हा थकला. काल लावणी म्हणते काल रात्री पाहून नये अगदी काळजाचा तुकडा पडून गेला आणि म्हणूनच तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसावं असं सारखं वाटतं. काय रे नुसतं काय बसला आहेस? काही काम वगैरे आहे की नाही तुला? नको निघाला असं सांगायला लाज वाटत नाही तुला? रेड्यासारखा चतुरच नाही चारी वेळेला. तर उठ आणि तो गुरांचा गोटा साफ कर. माणसासारखा काम करीत राहिलं पाहिजे म्हणजे माणूस तडतडीत होतो. माणूस बसला म्हणजे आरती होतो. माणूस बसला की त्याचं नशीबही बघूनच राहतं. तर उठ गोटा साफ कर. खायला कार आणि भोईला भात. तर उठ गोटा साफ कर. गोटा साफ करीत. मी गोठा साफ करतो. तू त्या नाचणाऱ्या बाईला कुशीत घेऊन मजा कर. मी इतका मरेपर्यंत काम करतो आहे त्याची कधी चुकून चौकशी केलीस का? आणि मला गोठा साफ करायला सांगतो. मी जाणार नाही गोठा साफ करायला. तुझं आणि माझं काम एकच. मग तुझी अशी इच्छा आहे आणि माझ्या वाट्याला मात्र हाल काय म्हणून मी जाणार नाही गोठा साफ करायला. जाणार नाहीस? तुला ठार मारेनी मला फार मोठा वाईट आहे. चल उठ गोटा साफ कर. चल उठ. जाणार नाही. मला ठार मार नाहीतर तुकडे कर माझे. मी जाणार नाही गोठा साफ करायला. तुझं आणि माझं काम एकच. मग तुझी अशी मामा माझा प्राण जरी गेला तरी मी गोठा साफ करणार नाही. काय झालं केलं तर हात दिसतील तुझे रंगनाथ. तुला सांगतोय असाच खेळ आणि खाण्याची काम कर. असा वाईटा खेळ गेला की तो हे घर सोडून पळून गेला पाहिजे. तेच बोलत आहे मामा. पण तू माझं ऐकतच नाही. मला शिव्या देतो. तुला शिव्या देतो हरामखोर. तुला जर इथं राहायचं असेल तर तुझा भाऊ चांगला आहे ते तुला ऐकलंच पाहिजे. तर उठ पण जरा. मामा साहेब कशाला उगाच त्रास देतात त्यांना? ते या घरचे मालक आहेत मामासाहेब. कवडीचा घरी तू सांगितलं ते काम करायचं आणि पान वाढलं की जेवायचं. रंगा तुझ्या घरी सुद्धा फारी उर्मट झाले आहे. पगार जास्त झाले. त्याने सांगतोय दगडो चाबू घेऊन ये नाहीतर त्याच चापकाने फोडून काढील तुला.
नाही 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 तानाबाई नाही नाही मामा मामा काय करता हे ते या समजा इथे तिथे धणी आणि जास्ती मारतात लय वंगाळ तुला काय करायचं असेल ते करून घे तर चालता होईल पण ऐक 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 सोडून कर नकोस तू मेलास तरी मला त्याचं काहीच वाईट वाटणार नाही ज्या चापकाने तुझी चामडी सोलून काढील हलते लाड चालायचे नाहीत तर हो सांगितलेलं काम केलंच पाहिजे ऐक ऐक बरोबर आता डाक पाहिजे 14 वर्षात पण आपल्याला त्याची वटलीवर येतात ते पाहिलंच ना अशी मारझोड केली पाहिजे एक सारखा लाठीनं तुडवला पाहिजे त्याला म्हणजे आपोआप जाईल तो निघून इथून मग रंग्या तुझंच राज्य बायका पैसा आणि रंगबाजीला पारू पण या मामाला विसरू नकोस हे तुम्हाला कसा विसरेल मी तुम्ही माझे गुरु शाबास शिष्य असावा तर असा की बस रे बस तुला असा तयार करतो की ह्या मामा त्याच्या सवयी थांब तो खरोखरच गोट्यात गेलाय की नाही ते मी पाहतो एकटा राहिलो की काही सुचत नाही काय बरं करावं मन कसं उदास झालंय अरे त्या बाळू आली माझ्या जीवाची राणी पारू पारू तू इथंच राह काय नको का बाई तुमचे बाबा काय म्हणतील खरंच त्या म्हाताऱ्याची अडचण आहे नाही का एकदा का माझा म्हातारा मेला की सगळी इच्छेत माझीच मग तू आणि मी आपण दोघे राज्य राणी सारखा संसार करूया पारू पारू माझ्या मिठीत तर तू खुश आहेत ना ईश्वर हे काय विचारणं झालं तुमच्या मिठीत मला स्वर्गातल्या नंदनावर दाखल्यासारखं
कोणी यावं आणि आमच्यावर अत्याचार करावा, आमचे हवे ते हाल करावे. देवाची इच्छा आपण तरी काय करणार? आपण गरीब झालो हाच आपला गुन्हा आहे. खरंच पाटलाला जॉब विचारायलाच हवा. कोण विचारणार जॉब? गावाच्या विकासासाठी सरकारकडून पैसे आले त्याचा काही पत्ता नाही. म्हणजे गेले कुठं? गावात काही सुधारणा नाही म्हणून माझा मुलगा धरून बसला होता. तर पाटील त्याला म्हणाला, तुझ्या बापाला घेऊन दे नाहीतर आईला पाठवून दे. आमच्या बाळाची बेइज्जत करतो. नाही नाही, पाटलाला खाली खेचलाच पाहिजे. त्या पाटलाला साहेब जरा येऊन तरी बघा, आमच्या झोपडीत आमच्या हाल काय चालले ते तरी बघा. आमच्या झोपड्यांना दार नाही, संधी दलदल पाण्याचा चिखल, पाटलाला झोपडी मोडून शेळ त्यावर आपली 4 महिने बंगली उठवले. पाटील सरकारी पैसा लुटतोय आणि पोरगा त्या नाचणारीला सोनेनं मोडतोय. बारूच्या अंगावर दागिन्याचं वजन झालं. समजा दिसतंय पण पाटला मारा कोण आवाज उठवतोय? म्हणजे काम चालू राहतात बंद, त्याचप्रमाणे आवाज बंद, कारस्थान चालू. म्हणजे नशाबंदी पोरबंद व्यवहार चालू. अरे बरं, समजा गोष्टीला आपण नव्हे का आग घालायला? पण आवाज कोण उठवायचा? आपण समजाने उठवायचा. पण समन्वयाच्या पाटलाला घाबरते. अरे बाबा, पाटलाला कोण नाही घाबरत, आपल्या जीवाला माणूस घाबरतो. हो ना, फुकट जीव घ्यायचा यांच्या गुंडाची दादागिरी चालू. खरंच अलीकडे आपल्या गरीबाचा वालीत कोणी उरला नाही. त्या पाटलाला जबाब विचारलाच पाहिजे. ह्या समाज कंटकाचा बदला घेतलाच पाहिजे. आमची भांडी कोणी बाहेर काढतो म्हणजे काय? उद्या आमची बायको पळून येईल. अरे पण हा समजा गोष्टीला आपण नव्हे का आग घालायला? सरकारकडून पैसा आला तो गेला कुठं? त्या पोरीच्या घरात नाही. याचा न्याय झालाच पाहिजे. खरा खरा त्याला आमची घरं पेटाळली, आम्ही त्याचा वाडा पेटवून देऊ. चला रे पाटलाला घेरवा घालू, सगळ्यांनी आवाज उठवूया. याचा न्याय झालाच पाहिजे. आम्हाला राहायला घरे, नेसाला कपडे, प्याला पाणी, खायला अन्न मिळालाच पाहिजे. सरकारकडून पैसा आला तू गेला कुठं? त्या पोरीच्या घरात नाही. याचा न्याय झालाच पाहिजे. चला चला एकदम पाटलाच्या वाड्यावर मोर्चा नेऊया. पाहिजे त्याला खाली घ्यायचा, त्याचा वाडा पेटवून द्या. चला आपण सगळे पाटलाला घेराव घालू. थांबा थांबा, पाटील येतो आहे. पाटील आमच्या झोपड्या का मोडल्या? तुमच्या झोपड्याची छपरे गावठाण्याच्या हद्दी बाहेर होत्या म्हणून त्या सरकारी नियमानुसार मोडल्या गेल्या. हा सरकारी नियम गोर गरिबापाठीच कसा येऊ बसला? ते तुम्ही सरकारला जाऊन विचारा. बरं ते आम्ही सरकारला विचारू, पण सरकारकडून आलेला पैसा काय झाला? त्या नाचणाऱ्या पोरीच्या घरात याचा न्याय झालाच पाहिजे. तुम्हाला बंगले हवे राहिला, आम्हाला घरही नको का? हाच न्याय झालाच पाहिजे. हो हो, सगळ्याची उत्तरं देतो. अरे गाढवांनो, तुम्ही मला न्याय विचारता, जाब विचारता. तुम्ही तुमची कामं बरोबर केलीत का? हो 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 काय? अरे बाबा, हे युग आहे श्रमदानाचं. आपली सोय आपण करून घेतली पाहिजे. सरकारकडून पैसा आला तो थोडा थोडा प्रत्येकाला दिला. तो तुम्ही हातभट्टीत घालवलात, लॉटरीची तिकीट काढलीत, मटका दुबार खेळलात, त्याला मी काय करू? सरकारने कर्ज माफ केलंय, आम्हाला थका मरू नका पाटील. आम्हाला कर्ज मिळायला हवाच, नाहीतर सरकारकडून परत पैसे मिळून द्या, नवीन घर बांधून द्या. सरकार एवढं खुलं नाही वाटेच्या वेळेला वाटेच्या मागण्या पुऱ्या करायला. आमच्या मागण्या पुऱ्या झाल्या आहेत पण गावच्या विकासाचा सारा पैका तुम्ही गळकूट केला आहे. बोला पाटील बोला. बरं आता तुमचं म्हणणं तरी काय आहे? आम्हाला सरकार करून झोपड्या बांधून द्या आणि पोरा बाळाचं संगोपन करायला कर्जही द्या. पण पहिलं कर्ज तुम्ही चुकत केलेलं नाही, तेव्हा नवीन कर्ज मिळणार नाही. आणि तुम्ही अशी गुंडगिरी आणि दादागिरी करून सरकार तुम्हाला कर्ज देईल काय? तुमच्यासारख्या गुंडाने मध्येच लुटफुट नाही केली तर नक्कीच मिळेल. मी गुंड काय? घ्या मग सरकारकडून कर्ज. कोणता सरकारी माणूस तलाठी मामलेदार तुमचं कर्ज मंजूर करतो तेच मी पाहतो. आणि तुम्ही जास्त गडबड कराल दोघांचा मोठा पडवा, तुमचा मोठा पडवा. तुझ्या गुंडांवर तुझे
आणि तुझ्या कुंडांच्या मुर्द्या पाडीन, मुंडक्या तोडीन. मी या साऱ्यांना घरी देईन. तुझ्या कुंडांवर हो हो आवडतो. गोळे गोळे तुम्ही जा, गोळे गोळे तुम्ही जा. आणि ह्या लोकांना घेऊन जा. त्यांच्या तक्रारी लिहून द्या. उद्याची उद्या तक्रारी पुऱ्या झाल्या पाहिजे. लोक हो, घाबरू नका, दंगल करू नका. तुम्ही आमचे आहात. पाटील यांच्या बरोबर घरी जा. यांच्या तक्रारी लिहून घ्या. हो उद्याची उद्या तक्रारी पुऱ्या झाल्या नाही तर मला सांगा. लोक हो, तुमच्या मागे आहे मी. मला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, जातो मी. पण तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. गरिबांचा वाली आहे. मला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. मी सदैव तुमच्या पाठी आहे. तुम्ही नुसती पाहतो म्हणून हात मारा. माझ्या टोळीतील सगळे लोक तुमच्या मस्तीत धावून येतील. पाटील लक्षात ठेवा, माझं तुमच्या पूर्ण लक्ष आहे. सांगतो मी. हो हो चला. असा रिकामा सोडू नकोस त्याला. कामाच्या रगड्या खाली भरडून द्यायला हवा. मोठा झाला की झाडांना पाणी, मग बाग शिंपायला सांग. ते झालं की पाणी भरायला सांग आणि नंतर लाकडं फोडायला सांग. सांगतो मामा, पण तो केव्हापासून होतो ते कळतच नाही. पाटील कुठे गेले? बाबा गेले आहेत फौजदाराकडे, पोलीस पाटला बरोबर. कशाला? अहो तो पण दरोडेखोर मगूळ घालत आहे गावात, कोणाला सापडतच नाही. त्याचा काही पत्ता लागला का ते पाहायला गेले आहे. मरू दे तो दरोडेखोर. प्रथम तू हा करता सुद्धा सांभाळ, नाहीतर सगळी इस्टेट गंगेच्या नावावर आणि तुझ्या हातात भिकेची करवंटी. पण ती त्याच्याच हातात देईन मी. पण तो हरामखोर दिसेल तर ना. तुझी सावध राही. तुला कशाला हवे आहे? मला भूक लागली आहे रे. सकाळी जेवलो तेव्हापासून काहीच खाल्लं नाही. होतात कुठे इतका वेळ? नेमका जेवायच्या वेळेस दिसतोस. सगळी कामे पुरे करून गेलो, नंतर चावडीवर गेलो. मग नाही तिथं कुणी गिरायला दिला? ए चाललास कुठे? आज कोणी नाही गावात भीक माग जा. अरे मी भीक मागितली तर तुला बरं वाटेल का रे? अरे भीक मागायला झोळी नको का? की कोण देणार? बरोबर आहे, जास्त बोल नको. चल जा चालता हो. अरे बोल, तुला काही समजत आहे की नाही रे? हटकायला गावात आणि जेवायला घरात. तर जाता हो इथं. जा म्हणतो ना, नाहीतर चापकाने पडून खाली. आई गं, आई मला भूक लागली आहे. हो थांबत जा का? हा थांब. आता बाबा आले की त्यांना सांगतो ह्या गंग्याला हकलून लावा. हो नाहीतर मोठा भाऊ इस्टेटीचा मोठा हिस्सा घ्यायचा. रंगा शक्यतो याला लवकर हकलून दे. आता बाबा आले की त्यांना सांगतोच. ते बाबा आले. मामा आपण इथून बाहेर पडूया. ह्या घरात पाण्याचा थेंब गेला मी थांबणार नाही. मी इथं राहणार नाही. अरे अरे पण असं झालं तरी काय? बाबा तुम्हाला आता सरळ स्वच्छ सांगतो. ह्या गंगेला हकलून द्या, नाहीतर मला तरी हकलून द्या. नाही नाही मी जातो. त्यापुढे या घरात आम्ही दोघांपैकी एक तर तो तर राहील, नाहीतर मी तर राहील. कोणीतरी एकच राहील. अरे पण झालं तरी काय? असं तुझा मोठा भाऊ आहे तो, असं बोलू नये त्याच्याबद्दल. तुमची वरात त्याच्याकडे असेल तर गळ्यात गळा घालून बसा. मला पटत नाही त्याचं वागणं. काही काम करायला नको आणि चारी खाव गिळायला पाहिजे. तो तुम्हाला खोटं सांगतो बाबा. हे खोटं आहे बाबा. तो तुम्हाला खोटं सांगतो बाबा. मी खोटं बोलतो का? बाबा बाबा याने माझ्यावर आरोप केला. उद्या आणखी काय करीन आणि तुम्हाला ते खरं वाटेल. मी जातो. अरे तुम्ही दोघांना असं आपापसात भांडत राहिला तर कसं चालेल? अरे माझा ऐका जरा. कसाही झाला तरी तुझा भाऊ आहे तो. भाऊ कसला? मला खाऊन टाकेन हा भाऊ. नाही नाही तुम्ही याला ऐकून हाकला नाही
जाणार म्हणजे जाणार. चला मामा, चला मामा. त्यांच्या तोंडाकडे काय पाहतात? हा गंगा मोठा आहे ना, हा इस्टेटीचा वारस, बाबांची वडा त्याच्याकडे. तेव्हा म्हणतो तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, मी एकटाच जातो. आई मी चाललो. बाबा त्या घराला, त्या इस्टेटीला सगळ्याला रामराम. यापुढे त्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. तशीच वेळ आल्यास कुठेतरी जाऊन जीव देईन, एखाद्या झाडाला फारच लावून घेईन, पण पुन्हा इथं येणार नाही. अशी डोक्यात राख घालून घेऊ नगस. अरे मी या गावचा पाटील, या गावचा राजा, आणि तुम्ही दोघं जर अशा आपापसात भांडत राहिलात तर माझी आबरू फुलीला मिळेल. म्हणून म्हणतो रंगनाथ, तू जाऊ नकोस. रंगनाथ तू जाऊ नकोस. नाही नाही, तो किंवा मी दोघांपैकी एकाला जावंच लागेल या घरातून. गंगाराम तू जरा बाहेर जा बघू. फक्त 10-15 मिनिटं मी याची समजूत घालतो. तू समजूतदार आहे जरा. जा जरा गावात चक्कर मारून ये. मी आधीच त्या दरडखोर फाट्या फिरानं अगदी हैराण झालो आहे. फार वैतागून गेलो आहे. त्यात हा आणखी वैताग नको. जा बाबा जा. तू शहा आहेस ना. बाबा पण तो माझ्या सूर उगाल्याशिवाय राहणार नाही. तो दिसायला जरी गरीब असला तरी अतिशय तापट आहे, वैतागी आहे. नाही नाही, याचा एकदाचा निकाल लागलाच पाहिजे, नाही मी गांचा चाललो. रंगनाथ अरे तू निघून गेल्यावर मला तरी आणखी कोण आहे? माझ्यावर या तुझ्या म्हाताऱ्यावर कृपा कर. म्हणून म्हणतो रंगनाथ तू जाऊ नकोस. सांग तुला काय दिला म्हणजे तू खुश होशील? सांग काय करू मी तुझ्यासाठी? बाहेरून कोणीतरी आला होता, त्याला ही चिठ्ठी पाठवायला ते माणसाने निघून गेला. कसली चिठ्ठी आहे रे? पाटील तुम्ही गंगारामकडे दुर्लक्ष करता आहात. मामाच्या नादानं रंगनाथला डोक्यावर चढवित आहात. तो शकुनी मामा आहे आणि तुमचा रंगनाथ त्याच्या नादानं दुर्योधन बनला आहे. तेव्हा गंगारामला घालू नका, नाहीतर